Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics, topic number 4, Outcomes of Democracy, part number 6, Dignity and Freedom of Citizen. म्हणजे काय? लोकांना मिळणारे स्वातंत्र्य आणि सन्मान. Democracy stands much superior to any other form of government in promoting dignity and freedom of the individual. लोकशाहीमध्ये नागरिकांना स्वातंत्र्य आणि सन्मान हा मिळला जातो. त्यासाठी लोकशाहीची खूप सारी मदत होते. एव्हरी इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स टू रिसीव्ह रिस्पेक्ट फ्रॉम फेलो बिंग्स. आणि प्रत्येक नागरिकाला वाटतं की मला माझ्या सहकारी नागरिकाकडून हा सन्मान जो आहे, रिस्पेक्ट जो आहे, आदर हा मिळाला पाहिजे. ऑफन कॉन्फ्लिक्ट्स अराईज अमॉंग इंडिव्हिज्युअल बिकॉज सम फील दॅट दे आर नॉट ट्रीटेड विथ ड्यू रिस्पेक्ट. आणि मग संघर्ष का होतो की प्रत्येकाला असं वाटतं की मला त्याने आदर दिला नाही म्हणून. द पॅशन फॉर रिस्पेक्ट अँड फ्रीडम आर द बेसिस ऑफ डेमोक्रेसीज. आणि लोकशाहीमध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि व्यक्तीचा सन्मान हे एक मूलभूत तत्त्व आहे. सो ही एक मूलभूत आपण म्हणूया गरज आहे. सो डेमोक्रेसीज थ्रू आउट द वर्ल्ड हॅव रेकॉग्नाइज दिस ॲट लिस्ट इन प्रिन्सिपल. दिस हॅज बीन अचीव्ड इन व्हेरियस डिग्री इन व्हेरियस डेमोक्रेसीज. आणि म्हणून लोकशाहीमध्ये व्यक्तीचा सन्मान, व्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवलं जातं. आपल्याला बहुसंख्य देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दिस हॅज बीन अचीव्ड इन व्हेरियस डिग्री इन व्हेरियस डेमोक्रेसीज फ्रॉम सोसायटीज विच हॅव बीन बिल्ड for long on the basis of subordination and domination. It is not a simple matter to recognize that all individuals are equal. आणि म्हणून आपल्याला समाज पाहायला मिळतो. खूप साऱ्या वर्षापूर्वी आपल्याला पाहायला मिळतं की काही जो समाज आहे तो ज्याचं खूप डॉमिनेशन होतं, प्रभुत्व होतं, आणि काही जो समाज होता जो गरीब होता, पुअर होता, जो त्यांच्या अधिपत्याखाली सबऑर्डिनेशनमध्ये राहत होता. तरी हे खूप अवघड आहे की प्रत्येक व्यक्ती जे आहे तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, उच्च जातीतला असो, नीच जातीतला असो, तरी सगळेजण कसे आहेत, समान आहेत. ही लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. टेक अ केस ऑफ डिग्निटी ऑफ विमेन. मोस्ट सोसायटी अक्रॉस द वर्ल्ड वेअर हिस्टॉरिकली मेल डॉमिनेटेड सोसायटीज long struggles by women have created some sensitivity today that respect to आणि म्हणून लोकशाहीमध्ये स्त्रियांचा सन्मानही केला जातो. आपल्याला समाजामध्ये असं पाहायला मिळेल जगाच्या अनेकमध्ये. जर इतिहास पाहिला तर पुरुषप्रधान संस्कृती असते आणि जिथे स्त्रियांनी खूप सारा संघर्ष केला, जिथे ज्यांना समान वागणूक आज आपल्याला मिळत आहे. सो दॅट रिस्पेक्ट to and equal treatment of women are necessary ingredient of a democratic society. आणि म्हणून स्त्रियांना समाजामध्ये समान वागणुकी मिळाली पाहिजे ही लोकशाहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि लोकशाहीमध्ये जो समाज आहे तो आपल्याला पाहायला मिळतं की स्त्रियांना आता राखीव जागा पण आहेत आणि एक प्रकारे इक्वल ट्रीटमेंट जे आहे, समान वागणूक स्त्रियांना लोकशाही देशामध्ये किंवा समाजामध्ये दिली जाते. दॅट डज नॉट मीन दॅट विमेन आर ॲक्च्युली ऑलवेज ट्रीटेड विथ रिस्पेक्ट. परंतु जसं जरी असलं तरी स्त्रियांना खरंच सन्मान लोकशाहीमध्ये देशात मिळतोच असं नाही. बट वन्स द प्रिन्सिपल इज रिकग्नाइज इट बिकम इझियर फॉर विमेन टू वेज अ स्ट्रगल अगेन्स्ट वॉट इज नाव अनॲक्सेप्टेबल लिगली अँड मॉरली. परंतु असं जरी असलं तरी एकदा का त्यात तत्त्व लोकांना माहीत झालं किंवा त्याची जर ओळख पटली तर आपलं स्त्रियांना पण हे खूप सहज लक्षात येतं आणि त्यासाठी ते संघर्ष करतात की जे कायद्यानुसार योग्य नाही आहे त्याचा आपण स्वीकार करायचा नाही आहे, जे नैतिकदृष्ट्या योग्य नाही त्याचा ते स्वीकार करत नाही आहेत आणि त्यासाठी त्या फाईट करायला तयार होतात, संघर्ष करायला तयार होतात, जेणेकरून त्यांना समान वागणूक ही त्या समाजामध्ये मिळेल. सो इन नॉन डेमोक्रेटिक setup, this unacceptability would not have legal basis because principle of individual freedom and dignity would not have the legal and moral force there. परंतु जिथे लोकशाही शासन व्यवस्था नाही, फॉर एक्झाम्पल मिलिटरीचा रूल आहे किंवा हुकुमशाह आहे, राजा आहे, तिथे मध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं जात नाही, व्यक्तीला सन्मान दिला जात नाही. आणि म्हणून हे जे तत्त्व आहे ते फक्त लोकशाहीमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. डेमोक्रेसी इन इंडिया हॅज स्ट्रेंथन the claim of disadvantaged and discriminated caste for equal status and equal opportunities. आपल्याला
भारतामधील जर लोकशाहीमध्ये पाहायला मिळेल तर आपल्याला जे काही वंचित घटक आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया अशा काही जाती आहेत ज्यांच्यामध्ये खूप सारा भेदभाव केला होता आणि म्हणून त्यांना एक समान संधी, समान दर्जा हा लोकशाहीमध्ये भारताने या जातीतील लोकांना दिलेला आहे. सो देर आर इन्स्टन्सेस स्टील ऑफ कास्ट बेस्ड इनइक्वलिटीज अँड ॲट्रॉसिटीज, बट these lack the moral and legal foundation. Perhaps it is the recognition that makes ordinary citizen value their democratic right. आणि म्हणून आपल्याला जर असे अनेक घटक आहेत जिथे आपल्याला वेगवेगळ्या जातीमध्ये असमानता केलेली पाहायला मिळते किंवा त्या जातीवर अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसतात, परंतु या सगळ्या अन्याय किंवा अत्याचारामध्ये असमानतामुळे तिथे जे काही नैतिक जे आहे किंवा आपण म्हणूया कायदेशीर त्याचा आधार आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून हे खरंच गरजेचं आहे की नागरिकांनी त्यांचे अधिकार जे आहेत, लोकशाहीचे अधिकार हे नागरिकांना आता समजलेले आहेत की कायद्यापुढे जे आहेत सगळे समाज आहे. कोणी कोणत्याही जातीचा असो, वर्णाचा असो, कायद्यापुढे सगळेजण इक्वल आहेत आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. Expectation from democracy also function as the criteria for judging any democratic country. आणि म्हणून लोकशाहीच्या काही अपेक्षा आहेत, ज्या अपेक्षा एक क्रायटेरिया बनवून राहतो की ही लोकशाहीकडून आम्ही अपेक्षा करतो म्हणजेच तिथे लोकशाही देश आहे असं आपण म्हणूया. व्हॉट इज द मोस्ट डिस्टिंक्टिव्ह अबाउट डेमोक्रेसी इज दॅट द एक्झामिनेशन नेवर गेट्स ओव्हर. आणि म्हणून लोकशाहीची ही जी परीक्षा वारंवार होते ती कधीच संपत नाही. ॲज अ डेमोक्रेसी passes one test, it produces the another test. As people get some benefit of democracy, they ask for more and want to make democracies even better. एक परीक्षा लोकशाहीची संपली की दुसरी येते. लोकशाहीने एक फायदा उठवला, लोकांनी लोकशाहीचा जर फायदा घेतला तर ते आणखीन काही लोकशाहीचा फायदा घेता येईल का, तर हे लोक त्या लोकशाहीचा फायदा घेतात आणि त्याच्यामुळे लोकशाही जी आहे ही आणखीन चांगली होत जाताना आपल्याला पाहायला मिळते. दॅट इज वाय वेन वी आस्क पीपल अबाउट द वे डेमोक्रेसी फंक्शन, they will always come up with more expectation and many complaints. आणि म्हणून ज्यावेळेस आपण लोकांना विचारतो की डेमोक्रेसीचं कार्य कशा पद्धतीने चालतं, तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण लोकशाहीकडून खूप साऱ्या अपेक्षा करतो, त्याचबरोबर आपण खूप साऱ्या तक्रारीही करतो. द फॅक्ट दॅट पीपल आर कंप्लेनिंग इज इट सेल्फ अ टेस्टमनी टू सक्सेस ऑफ डेमोक्रेसी. ज्यावेळेस लोक कंप्लेंट करतात लोकशाहीमध्ये आणि तेच एक आपण म्हणूया तो एक दाखला आहे ज्याच्याद्वारे आपण म्हणूया की लोकशाही इथे खरं यशस्वी होते. इट शोज दॅट पीपल हॅव डेव्हलप्ड अवेअरनेस and the ability to expect and to look critically at the power holder and the high and the mighty. आणि म्हणून लोकांमध्ये हा जो अवेअरनेस आहे, जो जाणीव आहे, जी आता लोकांमध्ये खूप सारी जाणीव व्हायला लागलेली आहे आणि जे त्यांच्यामध्ये ती क्षमता आलेली आहे की आपल्याला कशा पद्धतीने ज्यांच्याकडे पॉवर आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, जे शासनकर्ते आहेत त्यांच्याकडे आपण जनसामान्य लोक टीका करू शकतात. बरोबर आहे. जे उच्च पदावर आहेत, जे माहिती आहेत त्यांच्यावर ते टीका करू शकतात किंवा आपलं जे मत आहे ते मांडू शकतात. हे खरं लोकशाहीचं यश आहे. अ पब्लिक एक्सप्रेशन ऑफ डिससॅटिस्फॅक्शन विथ द डेमोक्रेसी शोज द सक्सेस ऑफ द डेमोक्रेटिक प्रोजेक्ट. आणि म्हणून लोकशाहीचा हा जो प्रयोग आहे तो यशस्वी होताना आपल्याला दिसतो, कारण लोकशाही ते लोक स्वतः आपलं जे काही डिससॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही समाधानी नाही आहेत किंवा ह्या गोष्टी योग्य झाल्या नाहीत, यावेळेस लोक ज्यावेळेस एक्सप्रेस करतात समाजामध्ये, हेच खरं लोकशाहीचं यश आहे. इट ट्रान्सफॉर्म पीपल फ्रॉम द स्टेटस ऑफ अ सब्जेक्ट इन टू दॅट ऑफ सिटिझन. आणि म्हणून याच्यामध्ये लोकशाहीचा दर्जा जो आहे तो विषयाच्या दर्जापासून लोकशाहीला नागरिकांना एक चांगला दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. मोस्ट इंडिव्हिज्युअल टुडे बिलीव्ह दॅट देअर वोट मेक अ डिफरन्स टू द वे द गव्हर्नमेंट इज रन अँड टू देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. आणि मग प्रत्येक व्यक्तीला असं अशी त्यांचा विश्वास आहे की त्यांचं जे मत आहे ते मत खूप महत्त्वाचं आहे आणि माझं मत हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एक चांगला महत्त्वाचा बदल कशा पद्धतीने शासन चालेल, आणि स्वतःचा माझा जो काय स्वतःचं हित कशामध्ये आहे हे समजण्यासाठी माझं मत तितकंच महत्त्वाचं आहे. हे बहुसंख्य भारतीय समाजातील किंवा लोकशाही समाजातील
समाजातील लोकांना हे कळून चुकलेलं आहे. सो दॅट इज वॉट द डेमोक्रेसी always provide dignity and freedom of for the citizen. So that's all from my side. Thank you very much for watching this video.